वाया सोमवाया प्रेमनगरावारी अहम वाया सोमवाया प्रेमनगरावारी सावध होऊनी भजने लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस भूलू नका पडाल नरकाद्वारी इच्छा मुरळीस पाहू नका बी आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी बोलू नका इच्छा मुरळीस भूलू नका पडाल नरकाद्वारी बोध बोधले ज्ञान दिवटा उजळा महाद्वारी दिवटी वेगळी आणि दिवटा वेगळा पुढे सांग मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हरुहरी आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हरुहरी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी प्राप्त वेळी अखंड हरिनाम नामजप यज्ञ तथा ग्रंथराज ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह 16 आणि या सप्ताहामधील 6व्या क्रमांकाची सेवा आणि सप्ताह क्रमांक 9 विठ्ठल चिंतनासाठी निवडलेला अभंग पाटात नसला तर कमीत कमी कानपाटात आहे म्हणजे असं नाही कानपाटात म्हणजे ऐकण्यामध्ये असा हा अभंग निवडायचा हाच का बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल फक्त एकाच्या प्रश्नाच्या उत्तरामुळे हा अभंग निवडण्यात आला विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरंग महेंद्राराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय सस्मनेत्राय नमस्कार ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय समेत आत्मरूपा देवा तुझे गणेश सकला जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची व दुसरे चरण श्री गुरुचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा
मातां विष्णुमाताज मजा वानरायितु मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्यते हे दुःख बंदिया प्रतिष्ठान क्षेत्री अर्थात आताच पैठण गोदातटी म्हणजे कुणी गंगातटी म्हणतं कुणी गोदातटी म्हणतं पण गोदावरी नदी या तीरावरती वसलेलं पैठण असं क्षेत्र आणि त्या क्षेत्रामधील असणारे महान भगवत भक्त श्रीमंत श्री 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 एकनाथ महाराज यांचा रूपकपर प्रकरण परंतु उपदेश सांगणारा असा हा अभंग विठ्ठल. वेळ कमी उशिरा चालू केले लवकर सोडायचा प्रयत्न करण्यात येईल शक्यता दाट नाही. आधी सांगितलेलं बरं असते आपल्या कीर्तनामध्ये पाय लांबलं चालते जांभळे दिले चालते लोळलं चालते टुकली घेतली तर लयच चांगलं विठ्ठल. अभंगाची सुरुवात फार सुंदर शब्द नव्हते पा अहम वाघ्या सोहम वाघ्या. काही ठिकाणी वाघ्या ह्या शब्दाला शूर म्हणून संबोधलं गेलंय आणि आता मी थोडस वेगळं करून सांगतो. शूर त्यानंच होतो ज्यानं अहम ब्रह्मास्मी सोहम ब्रह्मास्मी तत्वमशी तत्त्वमशी याची प्राप्ती केली विठ्ठल. आणि हे करत असताना किंवा ह्या ज्या पायऱ्या त्या भक्तीच्या भक्ताला जाण्याच्या पायऱ्या आहेत महाराज. ह्या दोन स्टेज आहेत हे दोन बोर्डाच्या परीक्षा आहेत. त्या नवविधा भक्ती ही त्याचा मार्ग आहे पण मार्गामध्ये साध्य व्हायचं ठिकाण जे आहे ते आहे अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम ब्रह्मास्मी. याच्या पुढे जाऊन सांगतो मुक्ती प्रदान होणे किंवा मुक्ती प्रदान झाल्यानंतरची भक्ती. महाराज म्हणाल मुक्ती झाल्यानंतर बरेचसे महाराज सांगतात की जाणे असा बी अर्थ होत नाही. मुक्ती प्राप्त होणे म्हणजे संसारातून निवृत्त होणे आणि भगवंत प्रेमामध्ये लीन होणे पूर्णत्वेला विठ्ठल. मग हे करत असताना त्या भगवत भक्तापाशी प्रेम नावाची वस्तू असणं गरजेचे किंवा प्रेम भावना असणं गरजेचे आहे आणि त्या प्रेमाची वारी असणं गरजेचे आहे. दोन अर्थ शब्द होते ती वारी म्हणजे सतत एखाद्या ठिकाणी जाणे आणि वारी म्हणजे सारवासारव करणे विठ्ठल. मग
असताना हे साध्य साध्य करत असताना काय करावं लागल? सावध होनी शेतात जावे. कोण म्हणतात सावध होनी भजनी लागा. आणि नुसतं लागायचं नाही, देव करा काय वारी, म्हणजे आपलासा देव करून घ्यायचा आहे. आणि मग म्हणायचं मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. दोन्ही बी सांगितले तुम्हाला एकदम. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार रूपी मलाची निवृत्ती करणे आणि माझ्या खंडेरायाची वारी. दोन्ही तुम्हाला जसं सापडेल तसं चालतं. त्याच्यानंतर इच्छा मुरळीचं बोलू नका किंवा इच्छा मुरळीचं पाहू नका. पडाला नरका द्वारी. आता या ठिकाणी इच्छा म्हणजे वासना, तृष्णा, अपेक्षा, कांक्षा, आशा. हिनव म्हणचल महाराज बी आशा म्हणजे आशा, ही आशा नाही तर आशा एक पास आहे. सप्त पाशा माझी सातवा तो आशा पास जाण. आणि याच आशा पासाची नाव मग मुरळी. आता कोणची मुरळी ही पुन्हा सांगा. दोन प्रकारच्या मुरळी आहेत त्या. आपण बघतो ती एकच माहित आहे, आज मी दाखवतो तुम्हाला. नाही असणं गरजेचे आहे. इच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरकाद्वारी. कारण स्वर्गाच्या द्वारामध्ये तर तो जाऊ शकत नाही, नरकामध्ये जाणार. पडाल नरकाद्वारी. मग काय करा? बोध. कोणता बोध? जो आपल्याला गुरु करून घेतल्यानंतर मिळणारा बोध. बोध बुधली म्हणजे अंत करणाऱ्याला बुधली सुद्धा म्हणलंय. ह्या देहाला इथे एक कुपी आहे, त्याला कुपी सुद्धा म्हटलं जातं. कुपी ह्या शब्दाचा अर्थ बाटली सुद्धा होते, त्याला बुधली सुद्धा म्हटलं जाते. हा मग ती तेल प्रज्वलित करण्यासाठी, ज्योत प्रज्वलित करण्यासाठी त्या बुदलीमध्ये तेल ठेवलं जातं. हाय त्या का बुदली आपल्या घराने? हाय का? कशी असते? वरी कशी असते? वरी एवढं तोंड असते आणि खाली एवढं असते. असंच का? विठ्ठल आता बघा मी दाखवितो तुमच्या तुम्ही बघा. असं असते, पुन्हा असं होते, पुन्हा असं जाते आणि पुन्हा खाली येऊन असते. खाली डेरा मोठा असतो, मध्ये नरड दाबलेलं असते, पुन्हा वरी तोंड असते. असंच असतंय का? बरोबर आहे नक्की? गॅरंटी के साथ करावं लागतो. विठ्ठल आता बोध बोधले त्या असणाऱ्या गुरुनं केलेल्या बोधाचं म्हणजेच ज्ञानाचं ते ज्ञान प्रज्वलित केल्यानंतर म्हणजे त्याला सारखं उन्नत करण्यासाठी जे आपल्याला दिलेला जप आहे त्या जपानं जपत राहिल्यानंतर त्या ज्ञानाची वृद्धी होते. आणि ते ज्ञान जी वृद्धी होते त्याला दिवटा म्हटलं जातं. आणि ड्युटी बी म्हणलं जातं. ड्युटी बारकी असते, दिवटा मोठा त्याच्यापेक्षा मोठा असतो. विठ्ठल किती झाली? तुला कशाला आणले कंबर बांधायला? आत्मनिवेदन भरीत रोडगा हे प्रश्न तुमचा होता. नवदा भक्तीमध्ये सगळ्यात शेवटची वरिष्ठ भक्ती आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि ह्या आत्मनिवेदनाची भक्तीमध्ये परिपूर्णतेला गेल्यानंतर किंवा ती भक्ती प्राप्त झाल्यानंतर कशी प्राप्त होते? आता बरीच किती जणांनी केले. रोडगा आहे का नाही? खंडोबा काय काय मिसळता? अशोक महाराज थोडा घालाचा, मुरागू महाराज थोडा घालाचा, हरी महाराज थोडा घालाचा, राम महाराज थोडा घालाचा, पप्पू महाराज, कार्तिक महाराज थोडा घालणार. राहिला सायला अण्णा घालून आता लिहून घ्या रेसिपी. यादव महाराज रेसिपी. वांगा असावं माझ्यासारखं, पांढरं चालत नाही. नाही पुराणातच नियम आहे. पांढरं वांग निषेध आहे. गवळा वांगा असावं माझ्यासारखं, गवळा काळा असावं. आणि ते वांग घ्यायचं, त्याचं भरीत करायचं, म्हणजे त्याला भाजायचं. ती बी रानसिनी गौरी गाईची असलेली त्याच्यामध्ये भाजायचं. चला किती झाली? एक. त्याच्यामध्ये पुन्हा दुसरी वस्तू कोणती मिसळायची? खसखस 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 कांदा चिरायचा. ती कांदा थोडा टाकायचा. पुन्हा दुसरं काय टाकायचं? लसूण टाकायची, म्हणजे लसणाची पात तुकडं करून टाकायची. किती झाली? तुला कशाला आणले म्हणून सगळं आमच्यावरच वाढून. 3 झाल्या वस्तू. आता राहिलं काय?
चवीपुरतं मीठ टाकायचं हो, आणि त्याला पुन्हा तुंपाची फोडणी टाकायची. तुंप गावरान गायचं तुंप, नाही मिळालं तर आपला डालडा टाकला म्हणजे तेल टाकलं तर चालते सोयाबीनचं, आणि त्याला व्यवस्थित परतायचं. असा वास येऊ द्यायचा खमक, असा वास येऊ द्यायचा महाराज. ही झालं भरीत. आता रोडगा माझ्यासारखा निबर ढक असत, असंच असते. त्याच्यामध्ये सुद्धा वस्तू महाराज घालताना थोडं गव्हाचं पीठ, थोडं ज्वारीचं पीठ, थोडं बाजरीचं पीठ, थोडं बेसन पीठ, आणि पुन्हा पाणी घालायचं, गटगट गटगट हलवायचं घट, आणि थापटायचं, आणि 5 बोकाडं पाडायचे, आणि भाजायचं विठ्ठल. आता हे कळलं का काय? मी किती वस्तू सांगितल्या? बरोबर 5 ना. ही जी रोडगा आहे, ही आल्याला या देहामध्ये आपण जो आलो, हा रोडगा किती जणांकडून आणला? हा, चला पुढे. आणि असा रोडगा निवतीला हारोहारी, हा रोडगा भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर त्याची तृष्णा निवती. कोण म्हणतंय असं? एका जनार्दनी धन्य खंडेराव, त्यावरी कुंचा, वरी म्हणजे उच्च आणि कुंचा म्हणजे अति उच्च ठिकाणाची आपणाला भक्ती प्राप्त होते. असा सरळ सरळ साधा अर्थ विठ्ठल. आता जवळजवळ आपण सगळ्याला कळलाय. आता मी काय घरला जायला हरकत नाही. उरलेलं कीर्तन चोपदार करतील असंच मी वडाळ्यात म्हणलो. चोपदारकीच करायचं सोडून दिली महाराज. मी म्हणलं पण असं नव्हतं म्हणलं. मी म्हणलं चोपदार महाराज नेम काय माहिती आहे का म्हणलं. त्याने म्हणलं कोणता नेम? जर चालू कीर्तनामध्ये महाराज समजा जात नाही, बिलकुल जात नाही. असला ठेपा हाणून आलो गेल्या वर्षी महाराज यामाचा. असं नुसतं बघितलं लगेच माघारी आलो. नुसतं शिवल्यासारखं केलं की माघारी आलो. त्याने मला वरी जागा नाही, नो वॅकन्सी, गो बॅक म्हणतो. आलो माघारी. आई मुकत आहे का काय विठ्ठल? आपण खंडोबाचा चालू आहे, ध्यान धावून राहू द्या. त्याला जर काय कळलं, उठा बशी केली, कोण इकडं तिकडं गेले, घराकडे ध्यान ठेवले, खरंच होऊ दे त्याला. असं काय काय होऊ शकते त्याचा भरोसा सांगता येत नाही. त्याच्यामुळं तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही काय उठाउठी करू नका. बर कुठं आलतो? पुढे आलतो अजून सांग का आपण काय? मी रात्रीच्या महाराजांसारखं बिलकुल ठेवसळत नाही. आपलं कसं आहे माहिती का, हसत खेळत नाका नाना देणं होईना, आपण हसत खेळत राहायचं. भक्ती कशी करायची? आनंदानं करायची. महाराज चला काय हरकत नाही. आपला साधा सरळ सोपा भावार्थ झाला म्हणून सांगितलं आणि अभंगाला सुरुवात करतो. अहम म्हणजे अहंकार, टाटा, गुर्मी, माज, उर्मी, हो अजून काय राहिला? गर्व. ही ज्या ठिकाणी आहे ती समानार्थी शब्द आहे, त्याला माणसं अहम. अहम हा संस्कृत शब्द आहे, मराठीमध्ये त्याला अहंकार म्हणतात. गुरुजी बरोबर आहे. आता ती कसा? अहम मीच आहे, मीच केलं, माझ्याशिवाय होत नाही. आता बरेच जण म्हणते सप्ता मीच करतोय म्हणून होते. तू खप चांगली, लय चांगली महाराज येते, तू काळजी करू नको. तुझ्यापेक्षा स्टँडर्ड महाराज येते. महाराज काळजी करायची गरज नाही. संसारात म्हणतो घर मी बांधलं, हे सगळं मी केलं. मी 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 म्हणता मी करून मरतो महाराज, परंतु मी सुटत नाही. याला मनाचं अहंकार विठ्ठल. आणि अहम ब्रह्मास्मी म्हणजे अहम वाघ्या. आता दोन्ही अर्थातून सांगतो. अहम ब्रह्मास्मी म्हणजे ब्रह्म जे आहे ते मीच आहे असा जो मानतो त्याला अहम ब्रह्मास्मी असं साधं साधं म्हणते ती. आणि जीवात्म्याचं जो जीवात्मा आहे त्याला, जीवात्म्याला स्वतःची श्रेष्ठत्वाची
अवाजवी कल्पना भावनात्मक निर्माण होणे नामे अहम ब्रह्मास्मी विठ्ठल. आणि या अहम मधून अहमची निवृत्ती होऊन ज्या वेळेस हे माझं नसून हे तुमचं आहे, हे ते तुम्ही आहात, याची भावना निर्मिती होणे नामे सोहम ब्रह्मास्मी विठ्ठल. कसं आहे महाराज, जगद्गुरु तुकोबरायांनी फार सुंदर प्रमाण वापरलं आहे. नको ब्रह्मज्ञान जगद्गुरु तुकोबरायांनी काय सांगितलं? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. आणि मग काय पाहिजे? मी भक्त पाहिजे. आणि तुम्ही कोण पाहिजे? देव पाहिजे. दोन वेगवेगळे टोकं दाखवली. का बरं दाखवली? कारण जगद्गुरु तुकोबराला माहित आहे की माझ्याच्यानं काय होत, त्यांच्यानं आपल्याच्यानं काय होतंय का? काय होत नाही. मला कुठलंही होत नाही. कारण चाले हे शरीर कोण बोलवेता बास महाराज. कारण हे शरीर भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाही. म्हणून तुम्ही देव आणि मी भक्त, ही स्थिती होते महाराज. मग नको ब्रह्मज्ञान मध्ये. मग ब्रह्मज्ञान म्हणजे काय? थोडं थोडं मी सांगतो, थोडं थोडं तुम्ही सांगा. तुम्ही संस्थेत गेलो, मी बिना संस्थेचा आहे. माळावरचा नर्मद्याचा गोटा मी, तुम्ही आपला पापनास मधला मस्तपैकी शिळा. आणि आता बघू पद्धती. ज्ञान प्राप्त होण्यासाठी, ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी काय असावं लागतं? वृत्ती कशी असावी लागती? भगवंताच्या चरणी लीला असावं लागतं. बर, वृत्ती म्हणजे काय? बर, त्याच्या पुढे जाऊन सांगतो. आता थोडं वेगळं येतो. आपण ज्ञानाकडे होतो, वृत्तीकडे द्या थोडा. ज्ञानाकडे प्रमा ज्ञान प्राप्त होणे, प्रत्यक्ष परोक्ष प्रमा ज्ञान प्राप्त होणे नामे ब्रह्मज्ञान प्राप्त होणे विठ्ठल. असल्याला मायेचा आभास निवृत्ती होणे म्हणजे एखाद्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेमध्ये, सांज असलेल्या म्हणजे भोर वेळेमध्ये पडल्यानंतरची रस्सी म्हणजे दोरी, आणि तिला पाहिल्यावर आपल्याला साप असलेला होणारा भास. ज्यावेळेस त्या उजाडामध्ये गेल्यानंतर सापाची निवृत्ती होते आणि त्या असणाऱ्या दोरीची प्राप्ती होती. तद्वत त्या न्यायाच्या अनुषंगाने मायेची निवृत्ती होती आणि भगवत भक्ताला भगवंताच्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होती. त्याला अहम ब्रह्मास्मी किंवा ब्रह्मज्ञान म्हटलं जातं. विठ्ठल. थोडा युक्तिवाद करू, थोडासा उरले काय नाही, वेळ काही नसल्यामुळे अभ्यास नाही. मी ब्रह्म आहे असं का म्हणतो जीव? जीव म्हणजे हा आपला जीव. मी ब्रह्म आहे असं का म्हणतो? कारण ब्रह्मामध्ये, ब्रह्म कसा आहे? सत चित आनंद. ईश्वर हा सत्य आहे, चित आहे आणि आनंद स्वरूप आहे. मनुष्याचा आत्मा सत्य आहे. कोण म्हणलं खोट आहे?
हाय म्हणून जगत आहो ना अजून. हा, आणि तो चित्त आहे आणि त्याच्यामुळं आनंदाची प्राप्ती होते, म्हणून त्याचं अंशात्मक स्वरूप आपल्या जीवामध्ये आहे, प्राणामध्ये आहे, याच्यामध्ये देहामध्ये आहे. म्हणून सच्चित आनंद ते म्हणजे परमात्मा आत्म्याशी अंशात्मक रूपामध्ये असल्याने मी ब्रह्म आहे. ठीक आहे. कसा आहे? एक मडकं घ्यावं आणि त्या मडक्यामध्ये वाकून पाहावं, काय दिसत? त्याला घट म्हटला जाते, याला सुद्धा घट म्हटला जाते आणि याला सुद्धा घट म्हटला जाते. मग त्या घटामध्ये महाराज काय असतं? नवा कोरा करकरीत घट घेऊन यायचा, ठेवायचा आणि वाकून बघायचं काय असतं. त्या घटामध्ये घटाकाश असते. ती निर्वात पोकळी जी आहे, त्या निर्वात पोकळीमध्ये आकाश रूपी तत्व असतं आणि याला कोणतं म्हटलं जाते? महाकाश. महाकाश अंशात्मक रूपामध्ये घटामध्ये घटाकाशात असल्यामुळं ते दोन्ही अभिन्न आहेत. हा घटाच्या अहम ब्रह्मास्मी. त्याला उरपट करतो मी आता थोडं 5 मिनिटात. आता जर घटामध्ये घटाकाश आहे आणि या ब्रह्मामध्ये महाआकाश आहे आणि या दोन आकाशामध्ये घटामध्ये असण्यामुळे ज्याची विसंगती घडते, म्हणून ते आणि फरक घडतो. आणि या दोन्हीची ज्या वेळेस निवृत्ती होते आणि त्यावेळेस माणसाला आत्मबोधाची प्राप्ती होते, म्हणजेच तो 9व्या भक्तीला प्राप्त होतो. तुका म्हणे गंगा सागर संग अवघ्या जाण्यावर मी एक सागर संगमी. गंगा निघाल्यापासून धावत 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 जाते. कुणाच्या भेटीसाठी? सागराच्या भेटीसाठी जाते, समुद्राच्या भेटीसाठी जाते. बरोबर आहे. का जाते? कारण गंगेमधलं तत्व आणि सागरामधलं तत्व एकच आहे, पाणी एकच आहे. मग ते तत्व त्या तत्वाला मिळण्यासाठी जातं. आणि ज्या वेळेस गंगा वाहत असते त्यावेळेस आपण काय म्हणतो तिला? नदी. ती गंगा नामक नदी वाहत आहे. बरोबर आहे. आणि ज्या वेळेस ती गंगा नदी वाहून समुद्रामध्ये जाते, समुद्रामध्ये गेल्यानंतर मला पट्ट दिशी एक तांब्यावर गंगेचं पाणी समुद्रातून आणून द्या विठ्ठल. कुणाला आणता येईल का? का आणता येणार नाही? अवघ्या झाल्या उर्मी एकमय. त्या सागराच्या पाण्यामध्ये गंगेचं पाणी मिसळलं जातं महाराज, आणि ते पुन्हा एकरूप होतं, एकच होतं, दुसरं शिल्लक राहतच नाही. आणि ही स्थिती होणे म्हणजे अभंगाचं शेवट चरण. आत्मनिवेदन भरी तरुणगा, आत्मनिवेदन भरी तरुणगा, निवेदन हरो हरी, आत्मनिवेदन भरी तरुणगा, आत्मनिवेदन भरी तरुणगा, निवेदन हरो
आता सगळ्याला वाटलं असेल, महाराज खाली काय केलं? कारण ही बी त्यांचाच प्रश्न आहे. महाराज म्हणजे काय काय करू, उरपाटा सोडत होती. मी म्हणलं आज मी सुद्धा उरपाट होतो, वट वगळ होतो, म्हणलं काही फरक पडत नाही. कारण माणसाला कशी पवता यावं. मांजराला वरून टाकल्यावर मुंडीवर पुसते, बरोबर. कोण म्हणलं? पायावर पडते हो आई. मांजर किती बी उंचावून टाका, पायावर पडते. तत्वज्ञानाच्या अनुषंगानं महाराजांना खालून वरी सोडून तिला जाऊन वरून खाली आला किंवा मधून वर जाऊन पुन्हा खाली आला तरी यावं. पोहता जसं यावं तसं अभंगाची सोडवणूक करता येईल. असंच असेल असं सांगता येत नाही बरं का. माझ्या बुद्धीने सांगण्याचा प्रयत्न करतो. मग असा असणारा पंचतत्वाचा देह म्हणजे जो वर्ग आहे तो पंचतत्वाचा देह कुणी दिला? देवे दिला दे भजन गुणवंता. देवे दिला दे शिकी ज्याशी त्याला लागे देणे, म्हणजे ज्याचं त्याला द्यायचं आहे ही सत्य ध्यानात ठेवा फक्त. मग हिशोबात चालते. मग आपल्याला नवविधा भक्ती आहे आणि नवविधा भक्ती मधलं शेवट भक्ती आत्मदेवाने भक्ती सांगितली. मी काय काय सांगतो, तुम्ही काय काय सांगा. बैठकीला जाणार आहेत ना मंडळी? किती जण आहेत? सद्गुरूच्या बैठकीला जाणार. पहिली भक्ती श्रवण भक्ती, दुसरे
कीर्तन तिसरे स्मरण तुला कशाला आणलं म्हणा चौथी पाद्यसेवा पाचवी अर्चना कुठली बी अर्चना पूजा करणारी अर्चना त्याला अर्चना म्हटलं जातं पुन्हा वंदना पुढे दास्य पुन्हा सख्य पुन्हा आत्मगण विठ्ठल पहिल्या 3 भक्तीमध्ये नामप्रधान भाव आहे का बघा तुम्ही पहिल्या 3 भक्तीला नाव जर नसलं त्याच्यामध्ये तर काय आहे का कीर्तन करता येईल का नाव बिना नावाचं श्रवण कानाला नावच कानावरती नाही पडलं भगवंताचं नाम कानावरती नाही पडलं श्रवण होईल का होत नाही कीर्तन लावणी स्मृती सेव ब्रह्मरस आहे तो एकटा शिवतो का सगळ्याला भेटतो वाटितो घरे होऊन कारण भरी नुसतं एवढंच नाही नुसतं कीर्तनामध्ये एवढं लावणी मृदंग स्मृती टाळ गोस शिव ब्रह्मरस आवड एवढंच नाही अजून एक गोष्ट करावी लागते काय करावं